नमस्कार, मी भारती मात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे टोमॅटोची भाजी। ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा दुसरी कुठचीही भाजी जर तुम्हाला बनवायची असेल, जसे की पनीरची भाजी किंवा बटाट्याची भाजी, तर ही टोमॅटोची भाजी त्याच्यामध्ये मिक्स करून इन्स्टंट भाजी तुम्ही बनवू शकता। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या प्रकारे सबस्क्राईब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे त्यालासुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील। टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत 4 मीडियम साईजचे टोमॅटोज बारीक चिरलेले, 4 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे, फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा राई, अर्धा छोटा चमचा जिरं, मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आगरी लाल मसाला पावडर। याची रेसिपी मी सिम्पली स्वादिष्टमध्ये ऑलरेडी दाखवलेली आहे, नक्कीच चेक करा। अर्धा चमचा जिरा पावडर, फोडणीसाठी 10 कढीपत्ते, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 10 लसणाच्या पाकळ्या, पाव इंच आलं आणि अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 3 मोठे चमचे तेल। आता सर्वात आधी कढईत तेल गरम करा। तेल गरम झाल्यास फोडणी देऊया। तर फोडणीसाठी घ्या पाव चमचा राई, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 10 कढीपत्ता आणि अर्धा चमचा जिरं। आता याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेले कांदे। कांदे मीडियम आचेवर थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतत रहा। हलकंसं गुलाबी झाल्यास त्याच्यामध्ये आता आपण घालूया अर्धा चमचा मीठ। मीठ टाकल्याने कांदा लवकर मऊ पडतो आणि लवकर शिजला जातो। मीठ टाकल्यानंतर मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला कांदा झाकण देऊन शिजवायचा आहे, कमीत कमी 10 मिनटं, तेही लो ते मीडियम आचेवर। 10 मिनटानंतर आपण चेक करूया, कांदा मऊ पडला आहे, ॲज वेल ॲज त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेले टोमॅटोज। टोमॅटोज टाकल्यानंतर मिक्स करा। मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण देऊन 10 मिनटं त्याला शिजवायचं आहे। झाकण दिल्यानंतर गॅस फास्ट ठेवू नये, लो किंवा मीडियमवर ठेवा। 10 मिनटानंतर आपण आता चेक करूया, कांदा आणि टोमॅटो मस्त शिजला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया आलं आणि लसूण। तर त्याच्यासाठी मधोमध थोडीशी जागा तयार करा, त्याच्यामध्ये घाला ठेचलेलं आलं आणि ठेचलेलं लसूण। थोडंसं तेलावर परतून घ्या आणि मग मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आगरी लाल मसाला पावडर। जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही साधा मसालासुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा जिरा पावडर। आता मसाले मिक्स करून घ्या। मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ। अर्धा चमचा मीठ ऑलरेडी आपण कांद्यासाठी वापरलेलं होतं, म्हणून मिठाचं प्रमाण सांभाळावं। मीठ मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया पाव कप पाणी। भाजीमध्ये मसाला टाकल्यानंतर थोडंसं कोरडेपणा येतो, तर ते कोरडेपणा घालवण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये घालावं लागतो। पाणी टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करा आणि झाकण देऊन 3 मिनटापर्यंत शिजवत ठेवा, ते पण मंद आचेवर, गॅस फास्ट ठेवू नका। 3 मिनटानंतर चेक करा, ही रेडी झालेली आहे आपली भाजी। आता याच्यामध्ये आपल्याला फक्त टाकायचे आहेत 2 इन्ग्रेडियंट्स, ते आहे अर्धा चमचा साखर। टोमॅटो खूप आंबट असतात, ते आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गोड टाकावं लागतो, म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घातली आहे। साखर घातल्यानंतर मिक्स करा आणि शेवटी आता याच्यात घालूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर मी अर्धी वाटीच वापरलेली आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गार्निशिंगसाठी जास्तीसुद्धा वापरू शकता। कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करा आणि ही तयार झालेली आहे आपली टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी।
जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, ही भाजी तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा जर कुठचीही भाजी बनवायची असेल तर ही टोमॅटोची भाजी त्याच्यामध्ये घाला, थोडंसं पाणी घाला, 2 मिनटं शिजवा आणि तयार करा इन्स्टंट भाजी. ही भाजी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आरामात 2 ते 3 दिवस आणि लागेल तेव्हा तुम्ही इन्स्टंट वापरू शकता. तर कशी वाटली माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. धन्यवाद.